माझं नाव राजेंद्र अडसूळ, मनपा शाळा क्रमांक 117 इतर. तर आज या ठिकाणी हर्षिता शर्मा मॅडम यांनी इंग्लिशमधले जे उच्चाराचे जे अल्फाबेट आहेत त्याचे प्रोनाउन्सेस उच्चार कसे करायचे हे अतिशय मला वाटतं खेळमेळीच्या वातावरणात जे आवश्यक असतं की तुम्ही जे बोलत होता ते असं वाटलंच नाही की आम्हाला ते बोर आहे आणि कंटाळवाणं वाटतं असं वाटलंच नाही. प्रत्येक सेशन तुम्ही आम्हाला इन्व्हॉल्व करून घेतो, त्यामुळं आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे ना फक्त तुमच्या बोलण्यावर आणि तुमच्या शिकवण्यावरच होतं. बरोबर आहे ना सर? आणि हे सगळे आम्ही मला वाटतं खासगीचं कोण आहे सगळे मनपाचे टीचर आहे, त्याच्यामुळे आम्ही इंग्लिश नाही सर्वच विषय शिकवतो. पण आज आम्हाला वाटलं की खरंच आम्हाला इंग्लिश भागामध्ये कसं शिकवायचं विद्यार्थ्यांना याचं निश्चितच नॉलेज आम्हाला मिळालं. कारण बेस काय पाहिजे याविषयी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही केलं आणि निश्चितच हे सगळे आपला वर्ग डोळ्यासमोर ठेवतो. तुम्ही ज्यावेळेस टीचिंग करत होता त्यावेळेस आम्ही सर्वजण आमचा वर्ग आमची मुलं डोळ्यासमोर करत होतो की माझी मुलं वर्गामध्ये बोलणं करताना मला काय शब्द वापरायचे. काळाची गरज आहे ते तुम्ही हुशार आहात. आपण नेहमी जर त्यांना टॉन्ट मारत बसलो ना तर त्या विद्यार्थ्यांना निश्चितच त्यांचा न्यूनगंड ते न्यूनगंडामध्ये येणार आहे आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळणार नाही. विद्यार्थ्यांना जे अपेक्षा आहे ते मिळणार नाही. पण तुम्ही या पद्धतीनं जर पॉझिटिव्ह आयुष्य नेहमी सकारात्मक जगलं पाहिजे आणि बोलताना सकारात्मकच बोललं पाहिजे, कारण त्याला पैसे पडतात का मॅडम नाहीत ना. पण आपण तेवढं पण करत नाही. पण निश्चितच आज आम्हाला तुम्ही जे ज्ञान दिलं खूप खूप सुंदर.